साहित्यिक आणि निसर्गमित्र श्री मारुती चितमपल्ली यांच्या अरण्य अनुभवांचं आणि त्यांच्या काही निवडक कथांचं अभिवाचन आपण अरण्य यात्रीय निसर्ग मालिकेतून ऐकतो आहोत. आज या मालिकेच्या 4थ्या भागात सर्व निसर्गप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. अनेक जातीच्या पक्ष्यांचं अस्तित्व आणि असंख्य प्रकारच्या पाखरांची वातावरणात चैतन्य आणणारी किलबिल हे जंगलाचं अविभाज्य अंग असतं. जंगलातून फिरताना तळ्याकाठच्या पाणथळ जागेत गवतातून डोकावणारे बगळे, तर कुठे झाडाच्या वाळक्या खोडावर तोल सावरत बसून पाण्यात डोकावणारा खंड्या, कुठे बाजूच्या गवतातनं आपली पांढरी शुभ्र रिबिनीसारखी झोगदार शेपटी तोलत झाडाच्या शेंड्याकडे उडणारा स्वर्गीय नर्तक, तर कुठे बिलोरी डोळ्यांचा पिसारा फुलवून स्वतःतच रमलेला मोर. अशी कितीतरी स्वच्छंद बागडणारी, गोड गाणारी ही रंगीबेरंगी रानपाखरं हे निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. ह्या सुंदर पक्ष्यांबद्दल तर मारुतरावांनी एके ठिकाणी खूप छान लिहिलंय. ते म्हणतात, पक्ष्यांच्या रंगांची किमया ही अद्भुत रम्य असते. कुर्गच्या घनदाट जंगलातून जाताना सूर्याचे किरणही दृष्टीला पडत नसत, पण रंगीबेरंगी पक्षी मोठ्या चपळतेने उडताना दिसत. तिथल्या अंधुक प्रकाशात त्या थरथरणाऱ्या ज्योतीच आहेत असं वाटे. मारुतरावांबरोबर जंगलात फिरायला मिळणं आणि या भटकंतीत जंगलातली अनेक आश्चर्य, अनेक नवनवीन गोष्टी त्यांच्याकडून ऐकणं, अनुभवणं हा सुवर्णकांचन योग आहे. ही पर्वणी आम्हाला लाभली. त्यांच्याकडून जंगल वाचायला शिकताना पशुपक्ष्यांच्या एका वेगळ्याच जगाची ओळख त्यांनी आम्हाला करून दिली. आणि हीच ओळख त्यांनी आपल्या लेखनातून वाचकांनाही करून दिली. मारुतरावांबद्दल सांगताना एकदा प्राध्यापक राम शेवाळकर म्हणाले होते, मारुतराव चितमपल्ली यांचा माझा स्नेह हा कमीत कमी 30-35 वर्षांपासूनचा आहे. मी मारुतरावांना श्रेय देतो की त्यांनी आमच्यासमोर अरण्याची, अरण्य जीवनाची वर्णनं नाही केलीत. अरण्याचा आणि अरण्य जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव त्याने आम्हाला घडवला. हा एक व्रतस्थ अभ्यासक आहे, लेखक आहे. याची ओळख हळूहळू लोकांना होत गेली. चितमपल्ली या सगळ्या सृष्टीचे केवळ रसिक नाही आहेत, मित्र आहेत. निसर्गाचं अतिशय तरल वर्णन करणारी अशीच एक सुंदर कथा आता ऐकूया आणि डोळे मिटून हा निसर्ग आपणही अनुभवूया. कथेचं नाव आहे तृणपुष्प. हत्तीवर बसून आम्ही पार मोरमाथ्याला गेलो. सुरुवातीला चढाव, रस्ता कठीण, अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या. वरून त्या कोसळलेल्या दरडीकडे पाहिलं की डोळे गरगरायचे. वाटे हत्तीच्या ओझ्यानं राहिलेली दरड तर कोसळायची नाही. तसं घडलं तर आमची हाडं देखील शिल्लक राहिली नसती. परंतु हत्ती हा अतिशय बुद्धिमान आणि विश्वासू प्राणी आहे. तो धोक्याच्या ठिकाणावरनं कधीच जाणार नाही. सोंडेनं आधी खात्री करेल आणि मगच पाऊल टाकेल. हत्तीवरती स्वार होऊन जेव्हा सुरक्षितपणाची खात्री झाली, तेव्हा निर्धास्तपणे आजूबाजूच्या दऱ्या, खोरी, उंच पर्वतमाला, कडे, कपारी, सुळके, सोंडी, उतार, कातळ, त्यावरील वृक्षराजी हे सगळं पाहत पाहत आम्ही जात होतो. माथ्यावर आल्यावर पावसाला सुरुवात झाली. जिकडं तिकडं अभ्रांचा झिरझिरीत पडदा पसरलेला. खालच्या डोंगर माथ्यावर ढगांच्या राशी छत्रीसारख्या अधांतरी उभ्या. क्षणात पाऊस येतोय, क्षणात जातोय. पलीकडची खोरी प्रकाशानं उजळलेली. तर आम्ही वाटचाल करत असलेल्या डोंगर माथ्यावर रिमझिम बरसत होते. पाऊस पडेल अशी अपेक्षाच नव्हती. त्यामुळे सुमित्रा आणि मी चिंब भिजलो. वर्षा ऋतूतील पाऊस उबदार म्हणून सहन करता येतो, पण हिवाळ्यातील पाऊस अंगात हुडहुडी भरवतो. आमच्याजवळ ना छत्री ना रेनकोट. माथ्यावर पोचताच समोर एक अभूतपूर्व तृणांचा पसारा दिसला. गवत 10 फुटापेक्षाही उंच वाढलेलं. हत्तीवरून जाताना आम्ही देखील त्या गवतात अदृश्य होत असू. सारा तृणपसारा मोरपिसा इतकाच सुंदर होता. तृणपुष्पे हवेत डोलत होती. मध्येच कातळ होता.
त्यावर विरळ असे तृण उगवलेले होते. जागा गोलाकार, रमदाळलेली. पाहिलं तर ती मोरनाची. आम्ही हत्तीवरून खाली उड्या घेतल्या. मोरमाळावर मृग नक्षत्रात या वर्तुळाकार जागेत 100 ते 150 मोर आणि लांडोरी एकत्र जमतात. पहिल्यांदा ती जागा स्वच्छ करतात. गवताचे ठोंब, लहान झुडपं चोची मारून पायांनी बाहेर फेकतात. लहान खडे रिंगणाबाहेर काढून टाकतात. ती जमीन अगदी मातीनं सारवल्यासारखी दिसू लागते. जास्तीत जास्त लांब पिसारा असलेला एक सुंदर मोर रिंगणात येऊन नृत्य करू लागतो. मोर पिसाऱ्याचा झंकार ऐकू येतो. रिंगणातील मोर सारं कौशल्य पणाला लावून नाचत असतो. अनेक लांडोरे रिंगणाबाहेर उभ्या राहून त्याच्या नृत्याकडं अनिमेष नेत्रानं पाहत असतात. त्या अतिशय रुबाबदार मोरावर भाळून काही लांडोरी त्याच्याशी रत होऊन मागोमाग जंगलात निघून जातात. निसर्गाची योजना अशी असावी की आणखी सुंदर मोरांना त्या मोरकुलांनी जन्म द्यावा. नृत्य करताना त्यांची पिसं इथं गळून पडतात. सुमित्रा एखाद्या वेड्यासारखी तिथे पडलेली मोरपिसं गोळा करू लागली. एवढ्या मोठ्या मोरपिसांचा सडा यापूर्वी तिनं कधीच पाहिला नव्हता. एखाद्या वारा प्यालेल्या वारूप्रमाणे ती हसत नाचत धावत होती. जमेल तेवढं मी तिला मोरपिसं गोळा करायला सहाय्य करत होतो. नंतर सांबाराच्या लोटणावरून वळसे घेत त्यांच्या पाऊल खुणा धुंडाळीत चौशिंग्याच्या मखरी शोधीत आम्ही साऱ्या डोंगर माथ्यावर कितीतरी वेळ भटकत होतो. तसं भटकत असताना एके ठिकाणी जळून गेलेले सागाचे उभे वृक्ष दिसले. आपल्या जंगलात फक्त जमिनीवरच वणवा लागतो. तो वणवा झाडांच्या शेंड्यांपर्यंत पोचत नाही. परंतु इथं उभी झाडं शेंड्यांपर्यंत काळी पडली होती. अर्धी करपलेली तर अर्धी हिरव्यागार पानांनी भरलेली. बोरीला विपुल फळं लागली होती. ती पाहून सुमित्राच्या तोंडाला पाणी सुटलं. पासाभर पिकली बोरं तिला काढून दिली. ती पिकली आंबट गोड बोर खात ती म्हणाली, अरे माधव, मला आठवलं. काय? आपण पूर्वजन्मी या गावचे रहिवासी. पुन्हा एका अदृश्य शक्तीच्या द्वारे पुन्हा इथे एकत्र आलोय. गतजन्मातलं कोणतं नातं असेल? तू माझ्या सांगाती की सोबती होतास? कोण होतास? गतजन्माचं काहीही नातं असो, पण जन्मोजन्मी माझी सखी म्हणून तुझीच भेट व्हावी. माझ्या हाताचा आधार घेऊन ती चपळपणे हत्तीवरती स्वार झाली. मला मात्र हत्तीच्या सोंडेवरून चढावं लागलं. परतीची वाट धरली. आता ही दृश्य पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाहीत अशा अधीरतेनं सुमित्रा जंगलातील सायंकाळ शोभेकडे पाहत होती. मध्येच ती म्हणाली, मला काय वाटतं सांगू? आपण या तृणांच्या हिरव्या समुद्रात नाहीसं व्हावं. तू मला शोधावंस आणि मी तुला. तिचं सारं मनच कवीचं होतं. मारुतरावांच्या तृणपुष्प या कथेतील काही भाग आत्ता आपण ऐकला. जंगलातली ही अद्भुत मोरनाची, तिच्या आजूबाजूचा निसर्ग, हे सगळं किती छान ललित कथेतून मारुतरावांनी आपल्यासमोर उलगडलंय. जंगलातले सगळे आदिवासी, गौण, कोरकू हे खरं इथले रहिवासी. त्यांचं आयुष्य, त्यांची बोलीभाषा, संस्कृती हे सगळं इथल्या पशुपक्ष्यांशी, वृक्षवेलींशी, इथल्या वातावरणाशी अगदी एकरूप झालेलं असतं. माधवगोंड हा असाच एक इथला आदिवासी. मोरनाची या जंगलातल्या सुंदर घटनेला माधवगोंडाच्या आयुष्यात गुंफून मारुतरावांनी ही एक छान गोष्ट लिहिली. निसर्ग आणि माणूस हे वेगळे नाहीत. जे नियम माणसाला तेच इतर प्राणीसृष्टीला लागू, याचा प्रत्यय त्यांच्या या कथेत येतो. आपणही या कथेचं अंशतः वाचन ऐकूया. कथेचं नाव आहे मुकणा मोर. गांधारीच्या जंगलात फिरत असता माधवगोंडाला एका भुई शिंदीच्या झुडपापाशी लांडोर पाठ जमिनीला लावून आणि पाय आभाळाकडे असलेल्या अवस्थेत दिसली. त्याने तिला हातातल्या काठीने डिवचले. ती मृतावस्थेत पडली होती. तिला बाजूला सारले. तिच्या अंगाखालीच घरटे होते. त्यात 6 अंडी होती. ती वसू बसली असता सापाने तिला दंश केला असावा.
ती घरट्यात बसली असतानाच तिचे प्राण निघून गेले. तिच्या पंखाखालची अंडी मात्र सापाला खाता आली नाही. त्यांनी खिशातल्या चाकूने तिच्या छातीजवळचं मांस कापून पाहिलं. ते काळं पडलं होतं. सर्प अतिशय विषारी असावा. माधवने ती अंडी धोत्राच्या सोग्यात बांधली आणि तो घराकडे परतला. गांधारी गावाच्या एका टोकाला जंगलाशेजारच्या एका झोपडीत तो राही. घरातील एका कोनाड्यात एक कोंबडी कर कर आवाज काढत बसली होती. जमिनीवर एक गोणपाट टाकून त्यावर तणस पसरले. जंगलातून काळजीपूर्वक आणलेली 6 अंडी त्यांनी अलगद तणसावर ठेवली. त्या कोंबडीला त्यावर बसवले. तिने लगेच ती अंडी चोचीने सावरून आपल्या छातीखाली उभेसाठी घेतली. 2च दिवसांनी त्या अंड्यातून मोराची पिल्लं इवल्याशा चोचीनी कवच फोडून बाहेर आली आणि चिवचिव करू लागली. त्याने धुरडी उचलली तशी ती कोंबडी त्या पिल्लांसह बाहेर आली. पिवळसर रंगाची लव असलेल्या पिल्लांना चिमुकले पंख होते, पाय ढांगुळे होते. ती कोंबडी त्यांना चरायला अंगणात घेऊन जाई. माधव त्यांना कोदो आणि कुटकी या धान्याचा भरडा खाऊ घाली. तो जंगलातील डुंबर फोडून उधळीचे लाडू आणि व पिल्लांना खाऊ घाली. पिले दिवसेंदिवस मोठी होत होती. लहानपणी त्यातील नर आणि मादी पिलांना ओळखणं अवघड होतं. ती जशी वाढू लागली तशी नराच्या डोक्यावर उंच तुरा आला. ती आपल्या बहिणींपेक्षा दिसायला अंगाने थोराड होती. त्यात 4 माद्या आणि 2 नर होते. ती जन्मतःच काही गुण शिकून आली होती. सायंकाळ होताच ती सारी जण झप झप पंख फडफडवीत उंच आढ्यावर जाऊन बसत. कधी ती छपराच्या भिंतीवर जात. ती पिलं आपल्या शरीराला माणसाचा स्पर्श होऊ देत नसत. कोंबडी किती झालं तरी त्यांची दुसरी आई होती. तिला जंगलातल्या मयुरीचे कुठले ज्ञान असणार. एकदा अंगणात ती पिलं चरत होती. इतक्यात काळ्या रंगाचा गांगुर्डा कीटक त्यांच्या समोर आला. त्याला स्पर्श करू नका म्हणून कोंबडीनं का का असा आवाज काढून त्यांना धोक्याची सूचना दिली. परंतु एका अवखळ पिलाने त्याला चोचीत धरून गिळून टाकलं. त्याला चोचीनं मारता आलं नाही, कारण त्या कीटकाचं कवच कठीण होतं. तो किडा पिल्लाच्या दरड्यात जाऊन अडकला. दरड्याला छिद्र पाडून तो किडा बाहेर पडला. हे जेव्हा माधवच्या लक्षात आलं तेव्हा त्याने बारीक सुई दोरा घेऊन छिद्राला 3-4 टाके घातले. थोड्याच दिवसात त्याची जखम बरी होऊन ते इतर भावंडांबरोबर हिंडू फिरू लागले. आता त्या 6 भावंडातील मोर कोणते आणि लांडोरी कोणत्या याचा स्पष्ट फरक दिसू लागला. नराचा कंठ निळा झाला. त्यांच्या पाठीवरची पिसं निळ्या हिरव्या रंगाने चमकू लागली. आता ती माधवच्या अंगणात मावेनाशी झाली. स्वाभाविकपणे त्यांना रानाची ओढ लागली. गुरांबरोबर जावं तसं माधव मोरांना जंगलात चरायला घेऊन जाई. ती इकडे तिकडे स्वतंत्रपणे चरू लागली की तो एखाद्या झाडाच्या सावलीत बसून राही, पण त्याचं सारं लक्ष त्या मोरांकडेच असे. मोरांचं कुळ रोज सकाळी जंगलात जाई. दिवसभर चरून सायंकाळी परत घरी येत. कधी त्यांना घरी परतायला उशीर झाला तर माधव जंगलात जाऊन हळी मारी. आवाज ऐकून ती सारी धावत त्याच्याजवळ येत. त्याच्याकडे उंच माना करून पाहत. माधवला वाटे त्यांना धरून कुरवाळावं, छातीशी धरून ठेवावं. म्हणून तो त्यांना धरण्याचा प्रयत्न करू लागला की ती दूर पळून जात. रानवारा प्यायलेल्या त्या मोरकुळाला त्याचा स्पर्श अजिबात आवडत नसे. खरं म्हणजे त्यानं त्यांचे प्राण वाचवले होते. त्याला वाटे अंड्यातच ती मेली असती किंवा त्यांना सापाने गिळून टाकलं असतं तर. पण कृतज्ञता ही भावना त्या मोरकुळात असावी काय? नसेल कशी? म्हणूनच तर रोज ती जंगलात जाऊन परत त्याच्या घरी आश्रयाला येत. ती आश्रयदात्याला विसरली नव्हती. पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस. मृग नक्षत्राचा पाऊस पडून गेला होता. जिकडं तिकडं मातीचा गंध सुटला. हा वास आला की माधवला घराच्या 4 भिंतीत बसून राहणं शक्यच होत नसे. मोराच्या कळपाबरोबर तोही जंगलात हिंडे. परंतु एक दिवस नित्याप्रमाणे ती घरी परतली नाहीत. सतत 3 दिवस माधव रानावनात त्यांना साथ घालून बोलावित होता.
रानवारा प्यालेल्या पाखरांना माधवचा विसर पडला. ती परत आली नाहीत. ती त्याला पार विसरली होती. एक दिवस शेजारच्या झाडावरील घरट्यात कोणा पाखराची फडफड ऐकू आली. मागं वळून पाहिलं तर ती लांडोर होती. ती देखील अंड्यावर बसली असणार. आपण पाळली होती त्यापैकी तर नसावी. इतक्यात कॉक कॉक करत झाडावरून सूर मारत मादी अलगद जमिनीवर उतरली. ती अंड्यांवर बसली होती हे निश्चित, परंतु जवळ जाऊन खात्री करावी असं त्याला वाटलं नाही. त्याला वाटलं त्या लांडोरीनं आपल्याला ओळखलं असेल का? आपण जंगलात सोडून दिलेलं मोरकुळ आता वयात आलं असणार. त्यांना पिलं झाली असतील. पिल्लं बरोबर घेऊन एखादी मयुरी आपल्या घरी येईल काय? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात ती मयुरी 6 पिल्लांना बरोबर घेऊन माधवला भेटायला आली होती. तो झोपेतून जागा झाला. बाहेर दारावर कोणीतरी टकटक आवाज करत होतं, म्हणून त्याने दार उघडलं तर मयुरी तिच्या पिल्लांसह त्याला भेटायला आली होती. आपण स्वप्नात तर नाही ना, म्हणून त्याने आपले डोळे पुन्हा पुन्हा चोळले. ते दृश्य खरं होतं. ती पहाटेची वेळ होती. त्याने हाताच्या पंजावर कोदो कुटकीचा भरडा घेऊन तिच्या पुढे केला. मयुरीने हलक्या चोचीने तो टिपला. तशी पिल्लंही पुढे आली आणि तो भरडा टिपून टिपून त्यांनी संपवला. अजून अंधार असतानाच ती पिल्लांसह परत जंगलाकडे परत जाऊ लागली. तसा तोही त्यांना सोडायला परत जंगलापर्यंत गेला. त्याला पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली. नंतर ते मोरकुळ झुडपातून चरत चरत दूर गेलं आणि दिसेनासं झालं. त्याला वाटे मोर देखील एखादा दिवस भेटायला हवा. तसा एक मोर पहाटेच्या वेळी त्याच्या अंगणात चरताना दिसला, परंतु त्याला पिसारा नव्हता. त्याच्या निळ्या रंगावरून व डोक्यावरच्या शेंडीवरून त्याला मोर म्हणायचं झालं. तो मुकणा मोर होता. या मोराला पिसारा कधीच येत नाही आणि म्हणून त्याला कधी जोडीदारीनंही मिळत नाही. पाखरात नर सुंदर असतात, तर माणसात मादी रूपवान असते. त्याला त्याच्या गावच्या घोटुलची आठवण आली. खूप वर्षांपूर्वी त्याने आपले गाव सोडलं होतं. तरुणपणी तो देखील घोटुलमध्ये सहभागी व्हायचा. परंतु माधव शरीराने बुटका होता, बोड्या मिशांचा होता. इतर तरुण उंचेपुरे बलदंड होते. माधव शरीराने किरकोळ दिसायचा. घोटुलमधल्या आपल्या प्रेयसीला त्याने खास चंदनाची फणी करून तिला भेट दिली होती, परंतु तिने ती फणी त्याला परत केली. असा अनेक जणींचा अनुभव झाल्यावर तो काय समजायचं ते समजून गेला. नंतर ते गाव सोडून गांधारीत आला. इथल्या एका गोंड मुलीशी त्याने लग्न केलं. त्याचा बा म्हणायचा, अरे माणसात पाखरासारखं नसतं. पाखरं रूप पाहतात. माणसाजवळ गुण आणि धन हवं. पैसे दिले की तुलाही एखादी चांगली मुलगी मिळेल. तर बानं पैसे देऊन ती मुलगी सून म्हणून घरी आणली होती. तो म्हणायचा, एक ध्यानात ठेव, काळी बायको आपली तर गोरी बायको दुसऱ्याची, म्हणून बायकांच्या रूपावर भाळू नकोस. मुकणा मोर एकदा अंगणात आला तो पुन्हा कधी जंगलात गेलाच नाही. माधव जिथं जाई तिथे तो त्याच्या पाठीमागे यायचा. रात्री अंगणातल्या झाडावर विसावा घ्यायचा. कडक उन्हाळा संपून पावसाला सुरुवात झाली. एक दिवस मुकणा मोर माधवच्या धोतराचा सोगा ओढू लागला. तसा माधव त्याच्या मागोमाग गेला. त्यानं त्याला पार मनुमियाच्या पठारावरील जंगलात नेलं. समोर त्याला मोरनाचीवरती 100 ते 150 मोर लांडोरांचा थवा दिसला. मोरनाचीच्या रिंगणात एक सुंदर मोर पिसारा पसरून थुईथुई नाचत असताना त्याच्या पंखांचा झंकार ऐकू येत होता. 5-6 मयुरी त्याच्या पुढे गोंडा घोळत होत्या. त्या साऱ्या जणींची समागम झाल्यावर त्यानं आपले पंख मिटले आणि मयुरीसह रिंगणाच्या बाहेर येऊन जंगलाकडे निघून गेला. आज ती मोरनाची त्याला प्रत्यक्षात दिसली. मुकड्या मोराने त्याच्या अंगाला चोचीनं स्पर्श केल्यावर तो भानावर आला. मुकणा मोरही तो देखावा दुरून पाहत होता, कारण त्या मोरनाची त्याला कधीही सहभागी होता येणार नव्हतं. कारण
त्याला सुंदर पिसारा नव्हता. माधव मोरनाची पाहिल्यावर आनंदात गावाकडे परत निघाला. लवकर जायला हवं होतं. पावसाचे दिवस आणि अंधारातून जाणारी वाट. तो भरभर चालत होता आणि मुकणा मोर त्याच्या बरोबरच होता.